नमस्कार मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांनी बीएससी इन कॉम्प्युटर सायन्स मध्ये एसपीपीयूच्या अंतर्गत येणाऱ्या कॉलेजेसमध्ये प्रवेश ऑलरेडी कन्फर्म केलाय मित्रांनो, काही कॉलेजेस सुरू झालेले आहेत, काही कॉलेजेस अद्यापही सुरू व्हायचे आहेत। एसपीपीयू म्हणजे नाशिक जिल्हा, अहिल्यानगर आणि पुणे जिल्हा या 3 जिल्ह्यांमध्ये जनरली एसपीपीयूच्या अंतर्गत येणाऱ्या कॉलेजेस आहेत। दोन प्रकार एसपीपीयूच्या अंतर्गत येणाऱ्या कॉलेजेसचे सध्या आहेत, एक म्हणजे ऑटोनॉमस कॉलेज आणि एक म्हणजे डायरेक्टली एसपीपीयू ला फॉलो करणारा कॉलेज। तर मित्रांनो, ऑटोनॉमस कॉलेजचा सिलेबस हा थोडाफार वेगळा असतो। वेगळा म्हणजे काय, सब्जेक्ट्स मागे पुढे थोडेफार एक दोन विषय शफल्ड असतात। राहिला विषय मित्रांनो एसपीपीयूच्या अंतर्गत डायरेक्टली येणाऱ्या कॉलेजेसचा, तर त्यांचा सिलेबस आज आपण नेमका इथे काय आहे तो बघणार आहोत। आणि जर आपलं कॉलेज ऑटोनॉमस असेल, अद्याप सुरू झालेलं नसेल, आपण कन्फ्यूज असाल की सर नेमका सिलेबस कसा असेल, प्रश्नपत्रिका कशी असेल, पेपर कधी होतील, काय होतील, मित्रांनो आपण एनएचजी अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करू शकता। खाली आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये त्याची लिंक मिळेल। ऍप्लिकेशन डाउनलोड केल्यानंतर फ्री स्टडी मटेरियल मध्ये आपल्याला सगळ्या ह्या डिटेल्स मिळतील। आपला कॉलेज, आपला कोर्स, आपला सिलेबस, आपले पेपर्स, जनरलाइज नोट्स या सगळ्या आम्ही तिथे फ्री ऑफ कॉस्ट अवेलेबल करून दिलेले आहेत। चला आता जाणून घेऊया की एसपीपीयूच्या अंतर्गत ज्या डायरेक्टली कॉलेज येतात, ऑटोनॉमस नाही, त्यांचा सिलेबस काय आहे। आणि ज्यांनी प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज मध्ये कोर्स जॉईन केलेला आहे मित्रांनो, टेन्शन घ्यायची गरज नाहीये। एनएचजी अकॅडमी वेळोवेळी तुमच्या मदतीला नेहमी तत्पर असते। तर स्टुडंट कॉर्नरवर आपण जायचं आहे, सिलेबस सेक्शन मध्ये जाऊयात। सिलेबस सेक्शन मध्ये मित्रांनो 2025 ला जायचं नाहीये, 2024 ला एसपीपीयू ने एनईपी पॅटर्न हा इंट्रोड्यूस केलेला आहे आणि तोच पॅटर्न आता इथून पुढे कंटिन्यू असणार आहे। या टॅबवर आपल्याला जायचं आहे। इथे गेल्यानंतर आपल्याला इथे दिसेल एफवाय बीएससी कॉम्प्युटर सायन्स, तर याच्यावर आपल्याला क्लिक केलं पाहिजे। याच्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो इथे आपल्याला सेमेस्टर वाइज सगळा डिटेल सिलेबस दिसतो। तर पहिल्या सेमेस्टरचा सिलेबस आपण बघू शकता। सी प्रोग्रामिंग तुम्हाला असणार आहे, त्याची प्रॅक्टिकल असणार आहेत। 50 मार्काचा हा फायनल पेपर आपला असतो, 35चा एक्सटर्नल आणि 15चा इंटरनल। बाकी मित्रांनो मॅट्रिक्स अल्जेब्रा म्हणजे थोडक्यात काय, 4 सेक्शन इथे आहेत, कॉम्प्युटर, मॅथ्स, इलेक्ट्रॉनिक्स आणि स्टॅट्स, हे फिक्स असणार आहे आपल्याला। तर सी प्रोग्रामिंग त्याचं प्रॅक्टिकल म्हणजे कॉम्प्युटरचा विषय, त्याचं प्रॅक्टिकल, मॅथ्स त्याचं प्रॅक्टिकल, आणि हे प्रॅक्टिकल मित्रांनो पहिल्या सेमेस्टर मध्ये डायरेक्ट पायथन मध्ये असतं। आणि पायथन मध्ये असल्यामुळे मित्रांनो इथे मुलांचं एकदम कन्फ्युजन होतं की नेमकं आता सी प्रोग्रामिंग सुरू झाली आणि डायरेक्ट पायथन मध्ये मॅथ्सचं प्रॅक्टिकल। तर पहिल्याच वर्षी बऱ्याचशा मुलांचे इयर डाऊन होतात किंवा बॅकलॉग राहतात। मित्रांनो याचं एकच कारण आहे, आपण प्रॉपर प्लॅनिंग केलेलं नसतं आणि आपण शेवटच्या दिवसाची वाट बघतो की चला आज कळेल, उद्या कळेल, परवा कळेल। मित्रांनो एक सेमेस्टर फक्त 3.5 महिन्याचं असणार आहे आणि खूप घाई याच्यामध्ये होते आणि त्यावेळी मात्र इथे गडबड होते। तर कृपया करून ऐन वेळेपर्यंत वाट बघू नका। जर आपल्याला विषय अवघड जात असतील तर इमिडिएटली आपण प्लॅनिंग करू शकता। तर मित्रांनो अॅनालॉग इलेक्ट्रॉनिक्स असेल त्याचा प्रॅक्टिकल आहे, जेनेरिक आयकेएस सोपा आहे, याच्यापैकी साधारणतः एखादा विषय आपल्याला असतो। देन स्टॅटिस्टिकल मेथड्स हा सुद्धा प्रॅक्टिकल ओरिएंटेड इथे सब्जेक्ट असणार आहे, थ्योरी शिकवली जाते आणि त्यानंतर इथे प्रॅक्टिकल्स आपल्याला करायचे असतात। त्यानंतर मित्रांनो इंग्लिश आणि ईव्हीएस, तर साधारणतः विषयांची लिस्ट जर आपण बघितली आपल्याकडे फक्त 3.5 महिने हा एवढाच अवधी असणार आहे। म्हणजे साधारणतः मित्रांनो 105 दिवस आपल्याकडे असणार आहे। गणपतीची वेळ आहे, पाणी पावसाची वेळ आहे, वर्किंग डेज जर कन्सिडर केले तर अगदी 90 दिवस असतील। त्या 90 दिवसात आपल्याला साधारणतः 9 विषयांचं इन्क्लुडिंग प्रॅक्टिकल प्रिपरेशन करायचं आहे। अशा केसमध्ये एका विषयाला अगदी 10 दिवस मिळत असतात। 10 दिवस वाया गेले म्हणजे मित्रांनो एक विषयाचा अभ्यासाचा वेळ आपला वाया जात असतो। हे प्लॅनिंग वेळोवेळी आपल्याला प्रॉपरली टाइम टेबल अकॉर्डिंगली करणं गरजेचं आहे। सेमेस्टर 2 चा सिलेबस असणार आहे, आई आपण इथे बघू शकता। कुठे नेमका सिलेबस बघायचा आहे ते मी ऑलरेडी आपल्याला सांगितलेलं आहे। डिटेल्स राहिला विषय सेकंड इयर, थर्ड इयर, फोर्थ इयर, मित्रांनो आता सिलेबस बघू नका, हा नक्की अपडेट होणार आहे। तर इथे ह्या फाईलमध्ये पुढचे सिलेबस बघू नका, पण सेमेस्टर 1 मध्ये डिटेल सिलेबस काय असतात, नेमका रेफरन्स बुक कोणत्या वापरायच्या, काय वापरायच्या, सगळं डिटेल इथे दिलेलं असतं। या प्रकारे आपण इमिडिएटली अभ्यासाची सुरुवात करू शकता। 24 तासाचं प्लॅनिंग करणं आणि पुढच्या येणाऱ्या 90 दिवसाचं प्लॅनिंग वेळेत करणं हे खूप गरजेचं आहे। मागील 18 वर्षापासून मित्रांनो बीसीएस असेल किंवा बीएससी कॉम्प्युटर सायन्स असेल या कोर्ससाठीच्या विद्यार्थ्यांना आम्ही गाईड करत आलेलो आहोत। मित्रांनो लवकरात लवकर आपण प्लॅन केला पाहिजे। एनएचजी अकॅडमीची ऑफलाईन बॅच असेल, ऑनलाईन बॅच असेल, रेकॉर्डेड बॅच असेल, कोणताही मोड आपण जॉईन करू शकता।
इमिडिएटली NSG अकॅडमीला संपर्क करा. अगदी एका विषयाचं सुद्धा कोचिंग आपण इथे जॉईन करू शकता. ऍडजस्टमेंट करू नका. आज कळेल उद्या कळेल असं करू नका. इयर डाऊन होतं. मित्रांनो, सगळ्यात मोठी गडबड भीती इथे असते. ज्यावेळी आपले विषय राहतात ते विषय पुढे वाढत जातात आणि मल्टीनॅशनल कंपनीज या बॅकलॉग स्टुडंट्सला कधीही ऑफर करत नाही. तर आपलं प्लॅनिंग हे एकदम योग्य असलं पाहिजे. एकही विषय बॅकलॉग राहता कामा नये. तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्येही आपल्याला कॉन्टॅक्ट नंबर मिळेल. इथे स्क्रीनवर सुद्धा आपल्याला कॉन्टॅक्ट नंबर दिसत असेल. लवकरात लवकर आम्हाला संपर्क करा. महाराष्ट्रातल्या फक्त SPPUच्याच विद्यार्थ्यांसाठी नाही, तर प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज असू देत, ऑटोनॉमस कॉलेजेस असू देत, SPPUशी अफिलिएटेड असू देत किंवा बाकी युनिव्हर्सिटीज असू देत, मित्रांनो, सिलेबस विषय जवळपास सारखे असतात. NSG अकॅडमीची टीम आपल्याला एकाच प्लॅटफॉर्मवर सगळ्या विषयांचं गायडन्स ही देत असते. थँक्यू व्हेरी मच.